नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही आता काव्याची समजूत घालणार आहे. काव्याच्या मनात जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत, काव्याची चिडचिड वाढलेली आहे. मान्य आहे की या सर्व गोष्टी इतक्या अनपेक्षितपणे काव्यासोबत घडलेल्या असतात. तिला तिथे लग्न मंडपामध्ये उभं राहावं लागलेलं असतं. पार्थसोबत तिचं लग्न झालेलं असतं, पण जीवाने तिला संधी दिलेली होती तरीही तिने ती स्वीकारलेली नसती. कारण तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या बाबांचा आणि माझा दोघांचाही जीव जाईल, त्यामुळं तिने आता ते मंगळसूत्र काढायचं नाही असं ठरवलेलं असतं. पण याच गोष्टीचा तोटा मात्र असा झालेला असतो की ती विचारही करू शकत नाही आहे, पण आता ती राहू शकत नाही आहे पार्थसोबत. कारण जीवा तिथं समोर आहे आणि जीवा तिच्या समोर असताना तिच्या मनात ह्या पार्थविषयीच्या भावना येणं खूप अवघड आहे. पण तिने घरात कोणालाही याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि त्यामुळंच हे सगळं घडत असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की पार्थच्या बाजूने, त्याचबरोबर इकडे जीवाच्या बाजूने नंदिनीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो ऐकून मानिनी त्याचबरोबर विक्रम यांना मात्र खूप आनंद झालेला आहे. मात्र वसुंधराची वाट लागलेली आहे. तर आजचा भाग हा आपण शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट करा. तर आता नंदिनी ही सकाळी लवकर उठलेली असते. देवाच्या पुढे ती दिवा लावत असते आणि त्यासोबतच तिने तिथे दिवा लावते, पण दिवा त्यावेळेस तिथे फडफडायला लागतो आणि ती धावत जाऊन तो दिवा वाचवायचा प्रयत्न करते. त्यावेळेस तिथं घरी आलेली असते ती म्हणजे मुक्ता आलेली असते. मुक्ताला म्हणते की मुक्ता तू? तेव्हा मुक्ता म्हणते हो ना अगं, खरंच मला ना खूप गरजेचं वाटलं ना, म्हणून आले. म्हणलं तुला भेटावं, शुभेच्छा द्याव्या, पण इथं आल्यानंतर जे कळलं ते खूपच भयानक असं होतं. म्हणून मग विचार केला की ठीक आहे, पण नंदिनी कशी आहेस तू हा प्रश्न विचारणंही माझ्यासाठी खूपच भयानक आहे, पण मला कळत नाही आहे की कशी आहेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते कशी असणार आहे सांग, कारण हे इतकं सगळं अनपेक्षितपणे घडलं, त्यामुळं कळतच नाही आहे की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे. पण जे आहे ते स्वीकारते, परिस्थितीला स्वीकारते आणि पुढं जायचा प्रयत्न करते. हे सगळं चालू असतं आणि त्यासोबतच ती सांगत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की बघितलं नाहीस का, सागर आणि माझं जेव्हा लग्न झालं, आम्ही हे लग्न केलेलं होतं ते फक्त आणि फक्त सहीसाठी केलं होतं. पण बघ ना, आता आमचं नातं आहे ना व्यवस्थित, आता होतं आहे ना सगळं व्यवस्थित, असं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नंदिनी मात्र खूपच रडवेली झालेली असते. तिला कळत नसतं की कसा निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे. त्यावेळेस मुक्ता तिला समजून सांगते, हे बघ नंदिनी, काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण तू जो विचार केलेला होता, मान्य आहे मला पार्थबद्दलच्या तुझ्या मनातल्या भावना, कारण लग्नाच्या वेळेस आम्ही होतो ना तुझ्यासोबत, पण आता जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीला लढलं पाहिजे, परिस्थितीसोबत लढलं पाहिजे आणि त्यातूनच पुढं जायचं आहे. लवकरच तुझ्याही सुखी संसाराची सुरुवात होईल. हे सगळं आता ती सांगत असते. मुक्ता म्हणत असते की नंदिनी हे बघ, कसं आहे माहिती आहे का, एक आपल्यामध्ये जी ताकद असते, जगण्याची ताकद असते, ती ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जी घडत आहे ते मान्य आहे मला खूप त्रासदायक आहे, पण तरीही या सगळ्यातून आपल्याला पुढं गेलं पाहिजे. जर आपण या सगळ्यातून पुढं जायचाच विचार केला नाही तर काय करणार सांग बरं. या सगळ्यातून पुढं गेलं पाहिजे, मार्ग शोधले पाहिजेत, तरच पुढं काहीतरी चांगलं होणार आहे ना. जर तू या सगळ्याचा विचार अशाच पद्धतीनं करत राहिली तर कसं होईल सांग. बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले. आणि असं म्हणत देवीआईची मूर्ती तिने आणलेली असते आणि म्हणत असते की हे बघ, ही देवीआईची ताकद आहे आणि हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. आणि ही मूर्ती तुला नक्कीच देवीआईच्या आशीर्वादाने तू लवकरच तुझ्या सुखी संसाराला सुरुवात करशील. सगळं अगदी व्यवस्थित झालेलं असेल, काळजी करायची काहीही गरज पडणार नाही. हे सगळं ती बोलत असते आणि त्याचबरोबर ती म्हणते की नंदिनी काळजी करू नकोस. नंदिनी म्हणते काळजी तर काव्याची वाटते गं. या सगळ्यातून तिला कसं बाहेर काढायचं तेच कळत नाही आहे, कारण काव्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे. तिकडे आईबाबांची होणारी अवस्था, हे घर जपलं पाहिजे, हे सगळं माझ्या डोक्यात सुरू आहे आणि त्यासोबतच कळत नाही आहे की कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू. हे सगळं ती बोलत असते.
आणि त्याचबरोबर मुक्ता तिच्या हातामध्ये मूर्ती देते आणि म्हणते काळजी करू नकोस, बघ आता तुला जगण्याची एक नवीन उमेद मिळणार आहे. कारण माझ्या बाबतीत जे घडत होतं ते मला माहिती आहे, म्हणूनच तर मी तुझ्यासाठी आलेली आहे. आणि मग ती मूर्ती म्हणजे देवी आईची मूर्ती आता नंदिनीच्या हातात असते आणि सांगितलेलं असतं मुक्ताने की देवी आईच्या या पाठोपाठच तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येतील. हे सगळं घडलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता नंदिनी किचनमध्ये ते आवरायला सुरुवात करत असते, सगळ्यांसाठी चहा बनवत असते. तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते की लवकर उठलीस. त्यावेळेस नंदिनीच्या नकळत तिचा सूर बदलतो आणि ती म्हणते झोपले कुठं होते. तेव्हा ती पुन्हा म्हणते की सॉरी हां, माझ्याकडनं चुकलं काकू, मी असं नको होतं बोलायला. त्यावेळेस मानिनी म्हणते असू दे गं, पण एवढे सकाळ सकाळ उठून घाई करायची काही गरज नाही आहे, निवांत होऊ दे ना, कशासाठी एवढी धावपळ. तेव्हा नंदिनीला ती समजवत असते, नंदिनीला म्हणत असते की सगळीच माणसं तुझ्यासारखी असतील तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही काव्याबद्दल बोलताय का. तेव्हा मानिनी म्हणते नाही गं, होईल ती पण व्यवस्थित, रुळेल ती पण. कसं आहे तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. नंदिनी म्हणते की काव्य तशी नाही आहे, ती स्पष्ट वक्ती आहे पण खूप जबाबदार आहे. पण आत्ता तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. या सगळ्यामुळं तिला त्रास होत आहे, कारण तिच्या अनपेक्षितपणे ह्या सगळं घडलेलं आहे. तिला अपेक्षाच नव्हती या बाबतीत असं काहीतरी होईल आणि मग हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळं तिला त्रास होतो, तिची चिडचिड होते. बाकी काही नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित असं नंदिनी सांगत असते. आणि त्यासोबतच नंदिनी म्हणत असते की या सगळ्यातून आपल्याला सगळ्यांनाच बाहेर पडायचं आहे, कारण यामध्ये दोष कुणाचाच नाही आहे, परिस्थितीचा दोष आहे. तेवढ्यातच काव्या तिथं आलेली असते. या दोघींना बोलताना पाहते आणि काव्याला मात्र धक्का बसतो. काव्या म्हणत असते की काय चाललंय ताईचं, ताईने हे नातं स्वीकारलंय की काय, हा प्रश्न काव्याला पडलेला असतो. तेव्हा काव्या तिथे येते आणि म्हणते ताई, आणि मग मानिनी तिथून जाते. काव्या म्हणते की ताई तुला कळतंय का, तू काय करतेस, हे सगळं स्वीकारलेस तू, तुला कळतंय का काय होणार आहे या सगळ्यामुळं, असं ती म्हणत ओरडायला सुरुवात करते. मानिनी मात्र तिथून गेलेली असते. काव्या म्हणत असते की ताई तू काही सुखी संसार करण्याची स्वप्न आदर्श सून होण्याचं ठरवलेस की काय. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की काव्या आवर जरा, कसं आहे तुझं जरा अति चाललेलं आहे. काव्या म्हणते की ताई तुला माहीत नाही आहे. आणि काव्या इकडे बोलायला सुरुवात करते. काव्या म्हणत असते की माझा आणि जीवाचा विचार कर जरा, असं काव्या नंदिनीला सांगत असते. आणि नकळतपणे काव्याने तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल आता इथे नंदिनीला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते की काव्या तुझं काय चाललं आहे. काव्या म्हणत असते की मी रात्रभर विचार केला आणि मला एक मार्ग सापडला आहे. नंदिनी म्हणते की काय. तेव्हा नंदिनीला ती सांगू लागते की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू ना जीवाला डिवोर्स दे, मी पार्थला डिवोर्स देते आणि आपण मोकळं होऊया या नात्यातून. तेव्हा नंदिनी म्हणते काय बोलतेस तू हे सगळं, आता तू फक्त काव्या मोहिते नाही आहेस, आत्ता तू देशमुखांची सून आहे. जेवढं आपल्याला आपल्या आईबाबांचा विचार करावा लागत होता तेवढाच आता आपल्या सासरच्या लोकांचीही जबाबदारी असते. तर नंदिनीला ती सांगत असते की ती डिवोर्स दे. काव्या म्हणत असते की मला आणि जीवाला मोकळं कर, आम्हाला दोघांना या सगळ्यातून मोकळं कर. काव्याच्या या बोलण्याने नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कळायचं बंद झालेलं असतं काव्या काय बोलते हे सगळं. नंदिनी म्हणत असते की अगं काव्या तुला लक्षात येत नाही आहे का, तू देशमुखांची सून आहेस, तुला ही गोष्ट विसरून कसं चालेल बाळा, असं म्हणत ती काव्याची समजूत घालत आहे. आणि काव्याला म्हणत आहे की गोष्टी अशाच पद्धतीने पुढे जाणार आहेत, जरा समजून घे, परिस्थितीचा जरा विचार कर, हे सगळं ती बोलत असते. परंतु काव्या मात्र खूप हायपर होत असते. खरं तर त्यामागे एक कारण असतं, म्हणून काव्या इतकी हायपर होत असते. ते कारण कोणाला माहिती नसतं, कारण ते कारण जर सगळ्यांना कळलं तर त्यातून मार्ग काढणं सोपं झालं असतं. पण काव्याला तेही नाही सांगायचं. तिला जीवाने पर्याय दिलेला होता, जीवाचा पर्यायही तिने स्वीकारलेला नसतो आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की माझ्यावर अन्याय होतोय, माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या बाबतीत हे सगळं होतंय, म्हणून तिची चिडचिड होत असते. आणि त्याचबरोबर नंदिनी मात्र आता भयानक चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते की शांत हो काव्या जरा, कारण तुझं जरा अति चाललेलं आहे, मी तुला काय सांगते लक्षात येते का, अगं असं नको करूस, असं म्हणत नंदिनी तिला बोलत असते.
परंतु नंदिनीच्या बोलण्याचा काव्यावरती काहीही परिणाम होत नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा नंदिनी काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काव्या म्हणत असते की नाही ताई, तुझं जरा अति होतंय, तू शांत हो बरं, मी काय सांगतेय, आपण लवकरात लवकर डिवोर्स घेऊया आणि मोकळं होऊया. तुला कळतंय का तुझ्या या वागण्यामुळं काय होतंय, असं ती नंदिनीला बोलत असते. नंदिनी मात्र म्हणत असते की काव्या, खूप उथळ होते तुझं वागणं, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही आत्ता तुझ्या लक्षात येत नाहीये की तू काय वागतेस, कशी वागतेस ते. कारण आत्ता तुझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीये, असं म्हणत नंदिनी काव्याची समजूत घालत असते. तिला म्हणत असते की आता तू फक्त काव्या मोहिते राहिलेली नाहीये, तर काव्या देशमुख झालेली आहे. तुझ्यामुळं या घरातल्यांना त्रास होणार आहे ही गोष्ट विसरू नकोस. तुझ्या वागण्यामुळं हे सगळं बिघडू शकतं. या घराची इज्जत, सासरच्यांची इज्जत जपणं ही आपली जबाबदारी आहे, ही गोष्ट विसरू नको, असं म्हणत नंदिनी बोलत असते. नंदिनी काव्याची समजूत घालत असते. नंदिनी काव्याला म्हणत असते की तुला काय वाटलं, तू आत्ता कशीही वागशील, काहीही करशील आणि तुझ्या या गोष्टी सगळ्यांनी समजून घ्यायच्या. जरा शांत हो, तू अशी नाही आहे हे मलाही माहिती आहे, परंतु जरा शांत हो. काहीही झालं तरीही एवढं उथळ वागणं बरं नव्हे. कारण तुला माहिती आहे ना, कारण तू आता काव्या पार्थ देशमुख आहेस. तुझ्या या निर्णयामुळे पार्थला काय वाटेल, तुझ्या सासू सासऱ्यांना काय वाटेल, हे तुला कळलं पाहिजे. आपण जेव्हा हे मंगळसूत्र गळ्यात घालतो ते मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी नाहीत. तुझ्या लक्षात येते का? कारण ते मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी नाहीत, कारण या मंगळसूत्राची एक ताकद आहे. हे मंगळसूत्र गळ्यात घातलेलं असतं म्हणजे एक जबाबदारी असते, ही गोष्ट विसरून चालणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे सगळं ती बोलत असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही काव्या जरा शांत हो तू, कारण तुझ्या या वागण्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागत आहे. मान्य आहे, जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाचीच चूक नाही. जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये ना तुझी चूक आहे ना माझी चूक आहे. पण मला सांग, या घरच्यांची तरी काय चूक आहे? आपल्या आईबाबांची जशी चूक नाही तशी यांचीही कोणाची चूक नाही आहे. मग तू प्रत्येक वेळेस हे असं उथळ वागून सगळ्यांना त्रास देणार आहेस का, असं नंदिनी समजत असते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण आता बाहेर आलेले असतात. सगळेजण नंदिनी आणि काव्याचं हे भांडण पाहत असतात. परंतु सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे रम्या, त्याचबरोबर तिथं असलेली वसुंधरा आणि मंजू यांना. त्यांना खूप आनंद होत असतो. त्यांना वाटत असतं की बरं झालं, एकदाच्या तुटून पडलेत एकमेकींवरती. कारण त्यांना तेच फायद्याचं असतं ना. काही झालं तरी ह्यांना सुखाने नांदूच द्यायचं नाही, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि म्हणूनच त्या अशा पद्धतीनं बोलत असतात, बघत असतात. तेव्हा मात्र जीवा तिथं आलेला असतो. नंदिनी म्हणत असते की तू मला म्हणतेस की डिवोर्स दे, तुला माहिती आहे का, जेव्हा तिथे मला गरज होती, माझ्यावर भर मंडपामध्ये आरोप केले जात होते, तेव्हा जीवाने येऊन माझा जीव वाचवला. लग्नानंतरही त्याने माझी साथ दिली, कारण तिथे मंडपामध्ये गरज होती, मला आधाराची गरज होती. तेव्हा जीवा माझ्या पाठीशी उभा राहिला. जीवाने हे सगळं माझ्यासाठी केलं, पण लग्नाच्या आधीही त्याने माझा जीव वाचवलेला होता. ही गोष्टही नाकारता येणार नाही. कारण काहीही झालं तरीही लग्नाच्या वेळेसही जी परिस्थिती आलेली होती त्या परिस्थितीला तोंड द्यायची ताकद माझ्यामध्ये जीवामुळे आलेली आहे. आणि तू मला डिवोर्स द्यायला सांगतेस? हां, मी डिवोर्स देईल, पण कधी माहिती आहे तुला, जेव्हा जीवा स्वतःहून मला सांगेल की मला तुला डिवोर्स हवा आहे. जीवाने माझ्याकडे डिवोर्स मागू दे, मी त्याला डिवोर्स देते, पण मी स्वतःहून त्याला नाकारणार नाही. तेव्हा तिथं जी असते काव्या ती म्हणू लागते, तू राहू शकतेस, म्हणजे तुझ्या आणि पार्थचं लग्न ठरलेलं होतं आणि पार्थने आणि तू एक स्वप्न पाहिलेलं होतं तुमच्या आयुष्याचं. तू राहू शकतेस इथे, पार्थ तुझ्या समोर आहेत आणि त्यांच्याकडे पाहून तू रोज राहू शकतेस इथं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हो. तेव्हा ती स्पष्टपणे सांगते, काव्या तुला माहीत नाहीये, जेव्हा पार्थने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हाच त्यांच्याबद्दलच्या भावना, त्यांच्याबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलचे माझ्या मनात असलेल्या फिलिंग सगळ्या संपलेल्या आहेत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीही नाही आहे. माझ्यासाठी ते फक्त आणि फक्त एक फॅमिली मेंबर आहेत. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीही नाही, असं ती काव्याला समजून सांगत आहे. काव्याला म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही एवढं उथळ वागणं तुझं जे काही चाललेलं आहे ते बरोबर नाही. त्यामुळं शांततेने घे. आईबाबांची जशी जबाबदारी असते तशीच आता तुझ्यावरती
या संसाराची जबाबदारी आहे, या घराच्या इब्रतीची जबाबदारी आहे. एवढा सहजासहजी निर्णय घेऊन रिकामी होऊ नकोस. तुझ्या या वागण्यामुळे कोणाला किती त्रास होईल याचाही विचार कर, असं स्पष्टपणे आता इकडे नंदिनी समजवत असते. काव्याला ती खूप छान समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्याला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. काव्याचं मात्र एकच चाललेलं असतं की नाही, माझ्या बाबतीत असं झालेलं आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे. परंतु नंदिनीने तिच्या बाजूने सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि ती सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही सासू सासऱ्यांचा अपमान, त्यांच्याशी असं चुकीच्या पद्धतीनं वागणं आणि तू सगळ्यांबरोबर चिडचिड करणं हे तुझे संस्कार नाही आहेत. कारण अशा पद्धतीनं तू कधीच वागलेली नाहीस, मग आता का वागतेस असं? हा तुझा मूळ स्वभाव नाही. आणि काव्या, सांभाळ स्वतःला. नंदिनी काव्याला बोलत असते आणि काव्या मात्र शांतच असते. काव्याच्या डोक्यात काहीच नसतं, तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की काय करू, मला नाही जगायचं, मला नाही राहायचं, असंच तिचं चाललेलं असतं. काव्याला नंदिनी समजवण्याचा प्रयत्न करत आहे की काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि ती काव्याला समजवत आहे तेव्हा मात्र रम्या वसुंधरा यांची वाट लागलेली आहे. कारण नंदिनीने काव्याला गप्प बसवलेलं आहे. काव्या मात्र तिचं डिवोर्स घेण्याचं जे कांड आहे ते पुढं आणत होती आणि नंदिनीने तिला शांत केलेलं असतं. आणि त्यामुळं या सगळ्यांनी आता तिला गप्प बसवलेलं आहे. यामुळं या तिघींची वाट लागलेली आहे. त्यांना असं वाटत होतं की आपण काव्याला बोलू शकतो, काव्याला उचकवू शकतो आणि काव्याला नंदिनीच्या विरोधात भडकवू शकतो. पण त्यांचा डाव इथे फेल झालेला आहे. जेव्हा नंदिनी बोलते की माझ्या मनात पार्थबद्दल काही नाही, तेव्हा मात्र पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण नंदिनीने साखरपुड्याच्या दिवशी सगळेजण तिला बोलत होते की पार्थ तुला न सांगता गेलाय, ही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं घडलेली आहे. पण नंदिनी मात्र पारची वाट बघत होती, त्याच्यावर विश्वास ठेवून होती. पण मान्य आहे पारच्या बाबतीत परिस्थिती वाईट होती, पण मुहूर्त तर टळलेला नव्हता ना. मग पारने का वाट बघितली नाही, हे नंदिनीचं म्हणणं असतं. आणि नंदिनीने त्या सर्व गोष्टींचा स्वीकार केलेला असतो. कारण तिला माहिती असतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून मार्ग काढत पुढे जायचं आहे, हेही तिला चांगलंच माहिती असतं. आणि ती आलेल्या परिस्थितीशी सामना करत असते, लढत असते. परंतु काव्याला मात्र तेच जमत नसतं. काव्याचं असं म्हणणं असतं की नाही, आत्ताच्या आत्ता निर्णय घ्यायचा, रिकामं व्हायचं, हे काव्याचं चालू असतं. परंतु नंदिनी मात्र शांतपणे तिला समजवत असते आणि त्याचबरोबर तिला सांगत असते की काही झालं तरीही आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकत नाही. कारण आत्ता आपल्याला ज्या गोष्टी घडत आहेत त्या अशा पद्धतीनं घडत आहेत, त्यातून मार्ग काढणं खूप गरजेचं आहे, हे मलाही माहिती आहे. परंतु शांतपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि शांतपणे निर्णय घे, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीच्या या वागण्यामुळं त्रास तर होत असतो, पण काव्याला कुठंतरी समजलेलं पण असतं की हे सगळं जे घडत आहे त्या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे. काव्या म्हणत असते की ताई, तुझे बोलतीये ते खरं आहे. तेव्हा नंदिनी सांगते की हो, आता मला माझ्या आईबाबांसोबत माझ्या सासरच्यांचीही काळजी घ्यायची आहे. जबाबदारीचं ओझं आहे माझ्यावरती, मान्य आहे, मला पण ती जबाबदारी मी आनंदाने स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळं मी जे बोलते ते फायनल आहे. काव्याला मात्र कळतच नसतं. नंदिनीने काव्याला चांगलंच खडसावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे उथळ वागणं बंद कर आणि जरा नीट वागायला शिक. त्यावेळी काव्या आता तिथून निघून जाते. रम्या, वसू, मंजू यांची तोंडं पाहण्यासारखी झालेली असतात. आणि काव्याच्या या बोलण्यामुळे त्या विक्रम आणि मानिनी यांना मात्र काव्याचा खूप, इकडे नंदिनीच्या या बोलण्यामुळं, मी काव्या बोलले होते, नंदिनीच्या या बोलण्यामुळं सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. नंदिनीने काव्याचीही समजूत घातलेली आहे, काव्यालाही शांतपणे समजवलेलं आहे. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. पार्थ मात्र पाहतच राहतो. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.